दिवसापासून तुमची चर्चा सुरू आहे, सातत्याने चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या आहेत. अखेर 227 जागांवाटपांवरती आता एकमत झालेलं आहे का दोन्ही पक्ष? भारतीय जनता पार्टी, शिवसेना आमची जॉईंट मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये बैठक झालेली आहे. या संदर्भामध्ये प्रचाराचे मुद्दे, इलेक्शन मॅनेजमेंट, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या जॉईंट सभा, जॉईंट प्रचाराचे कार्यक्रम हे सर्व प्लॅनिंग करण्याकरता आम्ही भेटलो होतो. या संदर्भातलं प्लॅनिंग आणि नियोजन हे झालेलं आहे. जागा वाटपाचीही चर्चा या ठिकाणी झालेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी 128 जागा आणि शिवसेना 79 जागा अशा एकंदरीत 207 जागांवरती आमचं एकमत हे झालेलं आहे. उर्वरित 20 जागांची चर्चा ही सुरू आहे. वरिष्ठ पातळीवरती चर्चा होऊन लवकरच त्या उरलेल्या 20 जागांचा तोडगा ही काढण्यात येईल आणि जसं आधी आम्ही तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे समोर उमेदवार कोण आहे याचा विचार करून त्या उर्वरित 20 जागांवरती आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी लढणार की शिवसेना लढणार या संदर्भातला निर्णय घेऊन या ठिकाणी त्या संदर्भामध्ये पुढची कारवाई केली जाईल. सर, याच्यामध्ये भाजप शिवसेनेकडून विधानसभेप्रमाणे काही उमेदवारांची अदलाबदल होऊ शकते? मी आपल्याला असंच सांगितलं होतं आधी की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती इतकी घट्ट आहे की मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की कोण किती जागा लढणार हे महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन कोण देऊ शकतं आणि त्यामुळे जसं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं काही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे धनुष्यबाणावर लढले, शिवसेनेचे काही कार्यकर्ते हे कमळावर लढले आणि त्यामुळे याने काही फरक पडत नाही. शेवटी आमची ही युती ही हिंदुत्वाकरता युती आहे. ही युती मुंबईकरांना एक भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याकरताची युती आहे. ही युती मुंबई शहराचा विकास आणि मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्याची युती आहे आणि त्यामुळे मुंबई शहराचा रंग बदलणाऱ्या ज्या काही शक्ती आहेत त्या शक्तींना परास्त करण्यासाठी आमची ही महायुती झालेली आहे. रामदास आठवलेंनी आज ट्विट केलेलं होतं की रिपाईला सुद्धा सन्मानजनक जागा मिळावी. नाही, नक्कीच रिपाईशीही आमची चर्चा सुरू आहे आणि महायुतीतले सर्व घटक पक्ष जे आहेत ते संपूर्ण 227 ज्या जागा आहेत त्या 227 जागांमध्ये त्यांनाही त्या ठिकाणी सन्मानपूर्वक स्थान हे देण्यात येईल. उरलेल्या 20 जागांची चर्चा ही वरिष्ठ पातळीवरती होऊन त्या संदर्भामध्ये निर्णय हा जाहीर करण्यात येईल. मी तुम्हाला आधीच सांगितलं की कोण किती जागा लढणार हे महत्वाचं नाही. आरपीआय आणि महायुतीचे इतर घटक पक्ष या सर्वांना सन्मानजनक अशा प्रकारची जागा वाटप होईल आणि त्यांचा सन्मान हा पूर्णपणे राखला जाईल. ही यादी आता महायुतीची कधी जाहीर होणार आहे? भाजप असेल किंवा शिवसेना असेल? नाही, ते वरिष्ठ पातळीवरती चर्चा करून त्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात येतील. नाही, अजून वेळ आहे. 30 तारखेला शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे दुसरे लोक काय करतात याच्यावरती आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि त्या संदर्भामध्ये ही आमची रणनीती ही बदलू शकते. नाही, नक्कीच या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संयुक्त सभा या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहेत. मुंबई शहरामध्ये सुद्धा या सभा या होणार आहेत. याचं प्लॅनिंग आम्ही अद्याप अजून करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये या संदर्भामध्ये जो आहे तो निर्णय जाहीर करण्यात येईल आणि साधारणतः 1 किंवा 2 जानेवारीला या प्रचारांची सुरुवात होईल. व्हायचं राहिलेलं आहे ते फक्त समोरच्या विरोधी पक्षाकडनं कुठल्या जागा द्यायच्या त्याच्यावर त्यासाठीच अडलेलं आहे की आपसातल्या कुणाला द्यायचं नाही, अजिबात नाही. आधी आम्ही 200 जागांवर एकमत हे आधीच केलं होतं. उर्वरित 27 जागा या समोरच्या जागा काय येत आहेत याच्यावरती आमचं लक्ष होतं. मग आमचा असा निर्णय ठरला की अजून 7 जागा अशा आहेत ज्याचं वाटप केलं तरी काही फरक पडत नाही की आता 7ही आम्ही जिंकणार आहोत समोर कोणी आलं तरी आणि त्यामुळे उरलेल्या आता 20 जागा आहेत. त्या ठिकाणी समोर कोण उमेदवार किंवा कुठल्या पक्षाचा उमेदवार येणार आहे याच्यावरती आधारित ठेवून आम्ही ते जागा वाटपी येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करू. सर, याआधी तुम्ही राशीद मामूनच्या प्रवेशावरून टीका केलेली होती. आता एक नवीन मुंबई भाजपने ट्विट केलेलं आहे ज्यामध्ये औरंगजेब फॅन क्लबचे चंगेज यांची एंट्री उभाटा गटात झालेली. नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? नाही, नक्कीच मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी जी दिशा 2019 मध्ये घेतलेली आहे आणि त्यामुळे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली देऊन
त्यांनी ज्या प्रकारे हिरव्या रंगाची चादर ही स्वतःवरती ओढून जी घेतलेली आहे, त्यांच्या प्रचार फेरीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतात, त्यांच्या उमेदवाराचा प्रचार हा बॉम्बस्फोटाचा आरोपी करतो, ज्याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या आणि हिंदूंवरती ज्यांनी हल्ले केले होते असा रशीद मामू हा त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करतो. आणि अशा मुलतानीवरती ज्याच्यावरती मॉलेस्टेशन, फ्रॉड, फोर्जरीचे केसेस आहेत, अशा प्रकारच्या क्रिमिनल एलिमेंट्सला उद्धव ठाकरे आपल्या पक्षामध्ये प्रवेश देत आहेत. आणि त्यामुळे याच्यातून हेच या ठिकाणी हे समोर येतं किंवा याचंच प्रत्यय येतं की ही मामूंची टोळी ही मुंबई शहरामध्ये कार्यरत झालेली आहे आणि मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाईची महायुती जी आहे ती अशा प्रकारच्या सर्व प्रयत्नांना परास्त करेल आणि मुंबई शहराचा रंग बदलणाऱ्या सर्व शक्तींना आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही. आणि मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये हिंदुत्वाचा भगवा झेंडा आणि मुंबईकरांचा महापौर, महायुतीचा महापौर हा विराजमान केल्याशिवाय राहणार नाही. दुसरीकडे तुमच्या विरोधामध्ये ठाकरे गट आणि मनसे सुद्धा चर्चेच्या फेऱ्या घेत आहे. मनसेचं म्हणणं आहे की आम्हाला दादर जो भायखळा आणि परेल भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा 2 ते 3 जागा मिळाल्या. नाही, त्यांचं काय म्हणणं आहे याच्यावरती मी काय भाष्य करत नाही. त्यांना काय करायचं ते करू शकतात. आणि त्यामुळे याच्या आधी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळे एकत्र आले होते, पण सगळे एकत्र येऊनही 50चा आकडाही त्यांना गाठता आला नव्हता. आणि त्यामुळे आता त्यांना काय करायचं ते करतील. हिंदी मुंबई महानगरपालिका के चुनाव के दृष्टिकोण से भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, महायुति की बैठक हो रही है. और इस बैठक में हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी की ज्वाइंट सभाएं कहां पर होगी, कैंपेन किस दिशा में जाएगा, इसके ऊपर चर्चा हुई है. हमारा जो सीट शेयरिंग है उसके ऊपर भी एकमत हो चुका है. भारतीय जनता पार्टी 128 सीटें और शिवसेना 79 सीटें, 79 सीटें, ऐसे 207 सीटों के ऊपर हमारा एकमत हो चुका है. बची हुई जो 20 सीट है वो 20 सीट पर सामने कौन सा उम्मीदवार आएगा, कौन से पक्ष का उम्मीदवार आएगा, इसके ऊपर आधारित हम निर्णय करेंगे. और वरिष्ठ पातळी के ऊपर, लेवल के ऊपर इसका निर्णय होने के बाद आने वाले समय में जो अगले 2 दिनों में जो है वो हमारे उम्मीदवार जो है वो अपना नामांकन उसमें वो करेंगे. पार्टियां हैं जो आपके अलायंस में भी हैं, रामदास अठावले नाराज नजर लगातार जो है सीट्स की मांग कर रहे हैं, तो उनके लिए नहीं, पूरे 227 में से कुछ सीटें शिवसेना, कुछ सीटें बीजेपी, उसी प्रकार से आरपीआई और जो हमारे दूसरे घटक पक्ष जो है, हमारे जो दूसरे घटक पक्ष है वो सबका सम्मान जो है वो उसमें होगा और सबको उसमें जो स्थान दिया जाएगा. जी, महाराष्ट्र की राजनीति में मामू चर्चा का विषय बने हुए हैं. शिवसेना कैसे देखते हैं यूबीटी ज्वाइन किया? उद्धव ठाकरे ने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बालासाहब ठाकरे के विचारों को छोड़कर जो रास्ता 2019 में अपनाया है, उस रास्ते पर चलते चलते हरे रंग का झंडा उन्होंने अपने हाथ में लिया है. और इस झंडे को हाथ में लेकर उनकी रैली में पाकिस्तान के झंडे फहराए गए, उनकी रैली में बम विस्फोट के आरोपी ने प्रचार किया. छत्रपति संभाजीनगर के जो रशीद मामू हैं, जिन्होंने छत्रपति संभाजीनगर के नामकरण को विरोध किया था, ऐसे मामू को उन्होंने अपनी पार्टी में प्रवेश दिया. और जिसने पाकिस्तान जिंदाबाद के नारे लगाए गए थे, ऐसे मामू को अपनी पार्टी में प्रवेश देने के बाद अभी एक मुल्तानी जो है जिसके ऊपर मॉलेस्टेशन, फोर्जरी और फ्रॉड के केसेस दर्ज है, ऐसे मुल्तानी को भी, ऐसे जिहादी को भी उन्होंने अपने पार्टी में प्रवेश दिया है. इससे यह स्पष्ट होता है कि उद्धव ठाकरे अपनी खत्म हुई राजनीति को फिर से एक बार जिंदा करने के लिए जो है अपीजमेंट पॉलिटिक्स वो कर रहे हैं और मुंबई शहर का रंग बदलने की कोशिश कर रहे हैं. लेकिन भारतीय जनता पार्टी, शिवसेना और आरपीआई की जो महायुति है वो आने वाले समय में हिंदुत्व का भगवा झंडा इस मुंबई की महानगर पालिका पर फहराएगी. और मुंबई शहर का विकास जब हो रहा है तो मुंबई शहर को सुरक्षित रखने के दृष्टिकोन से भी आगे कार्रवाई करेगी. सर, आदित्य ठाकरेंनी तुमच्यावरती आरोप केलेला आहे की तुमच्या मनात जर राम असता तर तुम्ही तपोवन कापलं नसतं. कुंभमेळ्याच्या संदर्भात तपोवनवरती पुन्हा मुद्दा पेटला. हे बघा, काही बालबुद्धीमुळे जर काही लोक अशा प्रकारची काही विधानं करत असतील तर मला त्याच्यावरती कुठलीही प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की आमच्या मनामध्ये राम आहे की काय आहे याचा विचार किंवा याची चिंता तुम्ही करू नका. जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले त्यांच्याकडनं आम्हाला राम शिकण्याची आवश्यकता नाही. आनंदराज आंबेडकर यांनी सुद्धा, आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाने सुद्धा आज यहाँ पे जैसे मुंबई भाजपा अध्यक्ष
अमित जी ने जैसे कहा हमारा जो चर्चा के अंतिम स्वरूप में अभी जा रही है और इसमें भाजपा 128 और शिवसेना 79 ये एक ये सीटों के ऊपर हमारी आम सहमति हुई है और जो बची हुई 20 सीटें उसके बारे में चीफ मिनिस्टर और डिप्टी चीफ मिनिस्टर दोनों इसके बारे में हमारे जो सीनियर लीडर है उसके बारे में निर्णय लेंगे और जल्द ही कल या परसों तक हमारे जो गठबंधन है जो सीट शेयरिंग है उसकी भी जो भी इंफॉर्मेशन है वो हमारे माननीय मुख्यमंत्री और माननीय उप मुख्यमंत्री दोनों प्रेस के सामने देंगे। नहीं, बात कहाँ पे भी फंसी नहीं है। पहले से ही हमारा गठबंधन ने ये निर्णय लिया है कि 227 जो सीटें वो महायुति के माध्यम से लड़ेंगे हम, तो ये निर्णय पहले से ही है। तो 227 के बारे में हम दोनों में ही सहमति हुई है। रह गई बात जो सीट बंटवारे की, उसके बारे में आज सामने का जो भी राजकीय परिस्थिति है, जो पॉलिटिकल सिचुएशन है, उस हिसाब से हम लोग डिसीजन ले रहे हैं। इसके लिए जो 20 सीटें जो डिस्कशन को रखी है, आने वाले 1-2 दिन में जो पॉलिटिकल सिचुएशन है उस हिसाब से हम लोग दोनों के बीच में उसका शेयरिंग करके फाइनल जो आंकड़ा है वो आपके सामने रखेंगे। राहुल जी, गठबंधन में आरपीआय कहां पर है? वेळ खूप कमी आहे उमेदवारांना तयारी करण्यासंदर्भात शेवटच्या टप्प्यापर्यंत एक जागांसाठी आपण चर्चा करताय, खरं मात्र उमेदवाराला तेवढी तयारी करायला देखील वेळ लागणार आहे, ते नेमकं गणित कसं जुळवणार? नाही, आमचा यापूर्वीच निर्धार केलेला आहे 227 जागेवर महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढून कुठल्याही परिस्थितीत 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महापौर महायुतीचा या ठिकाणी बनवायचा आहे, हा एक निर्धार केलेला आहे। त्यामुळे प्रत्येक जागा निवडून कशी येईल हा निकष आम्ही ठेवतोय। जागा पक्ष हा आम्ही बाजूला ठेवतोय, महायुती कशी जिंकेल हा निकष आम्ही ठेवत असल्या कारणामुळे एक दोघांशी प्रत्येक पक्ष आम्ही दोघे एकमेकांशी चर्चा करून एक दोघांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन दोन्ही पक्ष प्रत्येक कॅन्डिडेट कसा निवडून येईल या दृष्टिकोनातून, त्यामुळे हा थोडा वेळ लागत आहे। आम्ही कॅन्डिडेटवर कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे, पक्षाच्या संख्येवर याच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलेलं नाहीये। त्यामुळे आमच्या दृष्टिकोनातून महायुतीचा उमेदवार कसा जिंकेल या दृष्टिकोनातून आमची रणनीती असेल। याला जोड एक आहे की काही कॅन्डिडेट असतील किंवा काही जागा असेल याची अदलाबदल ही केली जाऊ शकते। निश्चित स्वरूपात ज्यावेळी आम्ही कॅन्डिडेट कुठला जिंकेल हा जर क्रायटेरिया आम्ही ठेवलाय आणि आमच्या दृष्टिकोनातून दोन्ही पक्षाचं संख्याबळ हे महत्वाचं नाही, त्यावेळी आमचा हेच असेल की एक दोघांचे उमेदवार जर अदलाबदली करायचे असेल तर ते पण अदलाबदली होतील आणि जो काही तोडगा निघेल तो सन्मानपूर्वक असेल। दोन्ही पक्षांचा सन्मान राखूनच ज्या वाटाघाटी येतील त्या वाटाघाटी होतील। धन्यवाद। सर, मागच्या वेळेस सर एक शेवटचं सर मागच्या